नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, फायनली अल्फाबेटिक लिस्ट ही वेबसाईटला पब्लिश झालेली आहे. थोडीशी उशिरा, साधारणपणे 11 नंतर ही लिस्ट वेबसाईटला आलेली आहे. तर ही लिस्ट कशी चेक करायची? तर तुम्ही इथं वेबसाईटला आल्यानंतर इथं पब्लिश्ड ऑन 28 जुलै 2024 याच्यामध्ये तुम्हाला काही लिस्ट दिसत असतील. तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर आता या लिस्ट काय आहेत थोडंसं आपण समजून घेऊयात. फर्स्ट आहे राऊंड फर्स्ट अल्फाबेटिक लिस्ट MS. MS म्हणजे महाराष्ट्र स्टुडंट, कारण महाराष्ट्राच्या बाहेरील स्टुडंटने देखील या ठिकाणी ऍप्लिकेशन केलेलं आहे. तर त्यांची लिस्ट ही सेपरेट आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील जे स्टुडंट असतील ते यावरती क्लिक करून त्यांचं नाव आहे का पाहतील. नॉन कन्सिडर्ड इन अल्फाबेटिक लिस्ट. आता ज्या स्टुडंटची नावं अल्फाबेटिक लिस्टमध्ये घेतलेली नाही आहेत तर त्यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. सर्व लिस्ट आपण वन बाय वन चेक करणार आहोत. त्या अगोदर थोडंसं ओव्हरऑल हे पाहून घेऊयात. त्यानंतर राउंड फर्स्ट अल्फाबेटिक लिस्ट OMS. जो कैंडिडेट्स आउट ऑफ महाराष्ट्र है वो अपना नाम इस अल्फाबेटिक लिस्ट में देख सकते हैं अदर देन महाराष्ट्र स्टेट. Those candidates are from Jammu and Kashmir. They may see their names in this list, alphabetic list JK. Alphabetic list for NRI. Those students who are non-residential of India, check their names in this list. तर अशा प्रकारे या सर्व लिस्ट आहेत. तर अगोदर आपण पाहूयात की अल्फाबेटिक लिस्ट चेक कशी करायची. तर तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. आता महाराष्ट्र स्टेट स्टुडंटनी MS अल्फाबेटिक लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर त्यांच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि जितक्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्वांची डिटेल माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मी आणखीन झूम इन करतोय. तर आता इथं पहा तुम्हाला काय काय पाहायला मिळतंय. फर्स्ट म्हणजे सिरियल नंबर. आता हा नंबर म्हणजे तुमचा मेरिट नंबर नाहीये, नावानुसार तुम्हाला पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये एक आहे ऍप्लिकेशन ID, जो तुमचा LLB 3 इयर साठी तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जो तुम्हाला ID मिळालाय तो इथं दिलेला आहे. त्यानंतर कॅन्डिडेट नेम, जसं तुम्ही नाव कॅप रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं आहे तसंच नाव तुम्हाला इथं दिसून येईल. त्यानंतर आहे जेंडर, मेल फिमेल दिलेला आहे. यामध्ये चूक झाली असेल तर तुम्हाला ग्रॅमेज जनरेट करायचंय. तो कसा करायचा ते नंतर पाहूयात आपण. इथं डेट ऑफ बर्थ आहे, फायनल कॅटेगरी आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट वगैरे चेंज नसल्यामुळं चेंज झालेली आहे तर त्यांचं इथं ओपन मध्ये कन्सिडरेशन म्हणून फायनल कॅटेगरी इथं दिलेली आहे. प्रिव्हियस कॅटेगरी, तर अगोदरची कॅटेगरी कुठली आहे ते देखील इथं दिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांची प्रिव्हियस कॅटेगरी वेगळी आणि फायनल वेगळी दिसू शकते. फायनल कॅन्डिडेटच्या टाईप, त्यानंतर फायनल्स मायनॉरिटी, तर इथं लिगल मायनॉरिटी, उर्दू, रिलिजन मायनॉरिटी, मुस्लिम, असं जे काही तुमचं स्टेटस असेल तर ते समोर शो होईल. तुम्हाला जे लागू होत असेल तर ते आहे का चेक करून घ्या. त्यानंतर फायनल PH. आता PH म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ड, शारीरिक विकलांगता आहे का, तर बऱ्याचशा कॅन्डिडेटना नसते तर त्यांच्या समोर इथे नो असणार आहे. मग चुकून येस झाला असेल तर ते देखील तुम्हाला नो करायचं आहे तिथं फॉर्म एडिट करून. फायनल एक्स सर्व्हिसमन स्टेटस, एक्स सर्व्हिसमन मायनॉरिटी, एक्स सर्व्हिसमन सब प्रायोरिटी. फायनल ऑर्फॉन, जे अनाथ आहेत अशांच्या नावासमोर येस असणं गरजेचं आहे, त्यांचा वेगळा कोटा असतो. तर CET पर्सेंटाईल, तर इथं तुमचं महत्वाचं CET पर्सेंटाईल इथं आलेले आहेत. आणि नेक्स्ट जी लिस्ट येणार आहे ती CET पर्सेंटाईल नुसार रँक नुसार येणार आहे, जी की फायनल मेरिट लिस्ट. आणि या अल्फाबेटिक लिस्ट मध्ये ज्यांची नावं आहेत त्यांची नावं फायनल मेरिट लिस्ट मध्ये येणार आहेत आणि ज्यांची नावं फायनल मेरिट लिस्ट मध्ये येतील त्यांना
मेरिटनुसार कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. तर इथं तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन पर्सेंटेज ज्यांचं झालं असेल त्यांचे दाखवतील. इथं ग्रॅज्युएशन पर्सेंटेज, 12वी 10वी आणि डॉक्युमेंट स्टेटस कन्फर्मड आहे. तर पहा, डॉक्युमेंट स्टेटस कन्फर्मड, काहीच्या ठिकाणी डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असं देखील तुम्हाला मेसेज येत असेल. पण ज्या डॉक्युमेंटमध्ये तुमचे काही जरी मिस्टेक आहे ते तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस करेक्ट करून घ्यायचं आहे, किंवा करेक्ट असलेले डॉक्युमेंट सबमिट करायचे, किंवा तुम्ही एडिट करून या ग्रॅव्हन्स पिरियडमध्ये ग्रॅव्हन्स जनरेट करून ते देखील तफावत दूर करू शकता. तर आता मित्रांनो, आपण जर या ठिकाणी पाहिलं, आतापर्यंत कॅप राऊंडसाठी 40,742 विद्यार्थ्यांचे फॉर्म हे व्हेरीफाईड आहेत, कन्फर्मड आहेत. तर या विद्यार्थ्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार आहे. त्याचबरोबर नॉन कन्सिडर्ड लिस्ट जे आहे ती देखील आपण पाहणार आहोत. इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यापैकी 2 नंबरची इन्स्ट्रक्शन, candidates whose application forms and documents are having discrepancy can clear the discrepancies during the grievance period as per the schedule. तर ज्यांच्या नावासमोर डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी आलेला आहे त्यांनी ग्रॅव्हन्स पिरियड मध्ये ते क्लिअर करून घ्यायचं आहे. नसेल तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव हे वगळलं जाऊ शकतं. आता हे नाव आपल्याला कसं चेक करायचंय, तर तुम्ही इथं पाहत असाल हे अल्फाबेटिकली अरेंज आहे. तुमचं नाव किंवा आडनाव तुम्ही जसं टाकलेलं आहे सीईटी फॉर्म भरताना, सपोज माझं नाव आता वैभव इंगळे असं आहे. जर मी सीईटी सेलला रजिस्ट्रेशन करत असताना वैभव इंगळे असंच टाकलं असेल, तर मी व्हीच्या कॉलम मध्ये वरती जाऊन व्ही जिथून सुरू होत आहे त्यामध्ये मी चेक करेन. नसेल तर दुसरी सर्वात सोपी मेथड, कंट्रोल दाबून धरा आणि एफ दाबा. तुमच्या समोर अशा प्रकारचं एक फाइंड पेज येईल. जर तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती चेक करत असाल तर इथं सरळ सरळ तुमचा हा जो नंबर आहे तो टाकून घ्या. आता पहा, मी हा नंबर इथे टाकतोय, परंतु मी तिसऱ्याच ठिकाणी आता डॉक्युमेंट मध्ये खूप वरती जातोय. आता ते वेगळ्या पेज वरती आहे, हे वेगळं पेज आहे, हे 256 नंबरचं पेज आहे. आणि मी आता सर्च करतोय. तर सर्च केल्यानंतर ऑटोमॅटिक 983 पेज वरती मी इथं आलेलो आहे. त्यामुळं हा ऑप्शन तुम्ही यूज करून तुमचं नाव सर्च करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे या लिस्ट मध्ये आपलं नाव आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता. आता त्यानंतर आहे नॉट कन्सिडर्ड कॅन्डिडेट लिस्ट, अल्फाबेटिक लिस्ट. तर इथं विद्यार्थ्यांची लिस्ट दिलेली आहे. इथे देखील सीईटी रोल नंबर, ऍप्लिकेशन आयडी, कॅन्डिडेट नेम आणि रिझन नॉट इन मेरिट किंवा नॉट इन अल्फाबेटिक लिस्ट. आता पहा, इथं इनकम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म, यांनी एक तर त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरलेला नाही, तर त्यामुळे इथं इनकम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म आलाय. दुसरं एक रिझन आहे ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लीट बट नॉट फायनली सबमिटेड. आणि ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरलाय परंतु फॉर्म लॉक केलेला नाही, त्यामुळे त्यांचं नाव अल्फाबेटिक लिस्ट मध्ये आलेलं नाही. तर जे काही तुमच्या नावावर समोर असं टॅग असेल ते पाहून घ्या आणि तुम्ही फॉर्म एडिट करून त्या ठिकाणी तुमचं ते करेक्शन करून घेऊ शकता. तर इथे जर आपण पाहिलं तर असे टोटल 3,550 स्टुडंट आहेत ज्यांचं नाव हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलेलं नाही. तर यांनी देखील काही काळजी करायची गरज नाहीये. ग्रॅव्हन्स पिरियड मध्ये फॉर्म लॉक होतो का चेक करा, ग्रॅव्हन्स जनरेट करा आणि तुमचा फॉर्म हा लॉक करून घ्या. येणाऱ्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव हे असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.